भगवद्गीतेतील 13वा अध्याय याच विषयावर आहे. त्याचे नावच क्षेत्रज्ञ विभाग योग असे आहे. माऊलींनी यावर 1170 ओव्या लिहिल्या आहेत. तसेच या अध्यायातील 5व्या श्लोकामध्ये स्वतः भगवंतच म्हणतात की अनेक ऋषी मुनींनी अनेक वैदिक ग्रंथात, अनेक वेद मंत्रात, ब्रह्मसूत्रांच्या पदामध्येही क्षेत्रज्ञाचे वर्णन केले आहे. थोडक्यात हा विषय अथांग आहे. परंतु श्रीकृष्ण माऊलींनी एका श्लोकात आपली चिंता दूर केली आहे. अन्ये त्वेवमजानन्तश् श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः. असे लोक ज्यांना आत्मस्वरूपाचे क्षेत्रज्ञाचे ज्ञान नाही, ते सद्गुरूकडून आत्मस्वरूपाचे श्रवण करतात आणि या मृत्यूरूपी संसार सागरातून तरून जातात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः.